हाय फ्रेंड्स, असं म्हणतात की अमावस्याच्या आधी मध काढला तर मध जास्त निघतो आणि नंतर पौर्णिमा जशी जशी जवळ येते त्यानंतर मध कमी कमी निघतो, कारण रात्रीचा जो उजेड पडतो त्यात मधमाशा सर्व मध खाऊन घेतात. लहानपणी मी स्वीटूला असाच काढलेला झाडांचा मध दिलेला आहे. ती खूप लवकर बोलायला लागली आणि त्यानंतर मधाचे काही फायदेही खूप आहे. सकाळी उठल्यावर जर गरम पाण्यात तुम्ही 1 चमचावर मध घेतला तर वजन कमी होण्यास तुम्हाला मदत होते. लहान मुलांना जर जिभेवर मध चाटायला दिला तर त्यांना सर्दी खोकला जास्त तर होत नाही आणि त्यांचे उच्चार जे असे स्पष्ट निघतात. आणि हा मध जो आहे तो ओरिजिनल आहे, यांनी झाडाचा काढून आणलेला मध आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या बाळाला असा मध दिला आहे का स्वीटूप्रमाणे, ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि या मधाच्या चोथ्यापासून ना तर मेण बनवलं जातं आणि हे मेण जे पहिल्या बायका असायच्या त्या कपाळाला लावायच्या, वरती कुंकू लावायच्या, मग ते जास्त चिकटून राहायचं. छोटे मोठे फायदे खूप आहेत याचे. एवढूशा काडीला एवढा सारा मध निघाला, तो गाळून ठेवला. आणि आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.